निवडणुका तर येतच असतात आणि आता तर निवडणुका नाही त्याच्या आता ग्रामपंचायती वगैरे निवडणूक आहेत 2-4 महिन्याने त्यात आमची लोक लढवतील मी सांगितलंच आहे. त्याच्यामुळे लोक जी होती आमच्यासोबत त्यामध्ये लोकांना वाटलं की आम्हाला पक्ष सोडून जायचं आम्हाला काय वाटलं ठीक आहे कुठलाही कार्यकर्ता मोठा गेला तर सोडून गेला तर दुःख होतंच पण ठीक आहे जो तो आपापला प्रवास निवडत असतो त्याने आपापला प्रवास निवडून त्या तिकडे मला कॉन्टॅक्ट करतायत मुभमेंट करतायत अजूनही करतायत भेटायला येतात काही पण असो पण आज कार्यकर्त्यांची फळी सन्माननीय पिपी नाईक आणि दिलीप चितलांगे हे दोघांना संपर्काध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नेमलेलं आहे आम्ही आणि पण ती माझ्यासोबत संपर्क नेते म्हणून या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आहेत असं म्हणून आम्ही आता ही तरुण जी मुलं आहेत त्या मुलांना घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला पक्ष हळूहळू यात जे असेल त्यांना घेऊन पुढे जायचं आहे तो नक्कीपणे आम्ही घेऊन जाऊ अशी मला खात्री. राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकापासून निवडणूक लढवणार. हा तर मी तर इकडचं सांगितलेलं आहे की माझ्याकडे आता हे 9 मतदारसंघ आहे या 9 मतदारसंघामध्ये मी तशा प्रकारचं सांगितलेलं आहे आणि आता प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मी भेटतो 9 मतदारसंघ माझ्याकडे आहेत त्या 9 मतदारसंघातल्या 2 लोकसभेचे त्या लोकसभेतल्या पदाधिकाऱ्यांना मी आता सांगणार आहे की तुम्ही निवडणुकांच्या तयारीला लागा आणि मला वाटतं की पोरं हळूहळू तयार होतील निवडणुकीला पण सांगणार. राज्याची अवस्था पाहता शिवसेनेचे 6 जे खासदार होते ते आज बैठकीला देखील उपस्थित राहिलेले नाही आहे म्हणजे हा गट वेगळाच झाला असं समजलं. मला आता कल्पना मी बातमी बघितली नाही अजून तर तुम्ही बोलतावर मला कळलं आहे पण उपस्थित राहिले मला कल्पना नाही परंतु या देशामध्ये जे काही घडते ते फार काही चांगलं घडतं आहे असं मला दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की कुठलाही कार्यकर्ता हा एखाद्या पक्षाच्या मूळ विचारधारेसोबत जुळलेला असतो मग विचारधारा त्याला जुळल्यानंतर त्याला पक्षप्रमुख त्याला तिकीट देतात त्याला तिकीट दिल्यानंतर सोबत पक्षाचं चिन्हही मिळतं आणि मग तो निवडून येतो आणि लोकही त्या पक्षाला मतदान करतात चिन्हाला मतदान करतात त्या पक्षप्रमुखाच्या विचारधारेला मतदान करतात आणि त्याच्यानंतर लोक जर सोडून जात असतील किंवा कोण त्यांना फोडाफोडीच्या राजकारणामध्ये फोडत असेल तर त्या देशासाठी भविष्याला घातक आहे. आज माझी वेळ आहे उद्या तुमची वेळ तशी येऊ शकते. मतदारांचा देखील अवमान आहे. अवमानच आहे ना मतदारांचा 100% अवमान मी तेच बोललो ना मतदारांचा पण अवमान आहे पण ज्या विचारांना लोक मतदान करतात काय आणि म्हणून आता तो लोकांचा ते ईव्हीएम मशीनवरून तो विश्वास उडालेला आहे आणि म्हणून आमची सरकारला विनंती होती की राज्य सरकारला विनंती होती केंद्र सरकारला विनंती किंबहुना निवडणूक आयोगानं विनंती होती आयुक्ताने विनंती होती आम्ही जाऊन भेटलो पण होतो की तुम्ही बॅलेटवरती निवडणुका घ्या. जर सत्ताधारी पक्षातील लोकांना राज्यातील किंवा केंद्रातील लोकांना जर वाटतंय की जनता आमच्या मागे आहे बॅलेटवरती निवडणूक घ्यायला काय अडचण घ्या ना आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ पाहू पुढे मागे त्यांना देश बुद्धी देईल आणि ते निवडणूक. तुमच्या पक्षाचा काय अजेंडा आहे आता आपण म्हणता की सर्व संघटन मजबूत करायचं पक्षाला 18 वर्ष झाली पण मागच्या 2-3 निवडणुका लढल्याने कार्यकर्ते तयारी करतात. मागच्या 2-3 निवडणुकांमध्ये आम्ही कोणाला तरी पाठिंबा दिला होता कोणाला तरी सोबत होतो. महापालिका लढले नाही जिल्हा परिषद लढल्या माहिती आहे माझी कार्यकर्त्यांनी मला सांगितलं नाही लढवली कार्यकर्ते तयार कशी आहे पहिली गोष्ट की तिकडची परिस्थिती काय ती परिस्थिती बघून पुढे जायला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल की संदीपान भुमरे यांच्या प्रचाराला इकडे 3 दिवस आलो होतो. कसं आहे की आम्ही आता आलो इकडे बोललो गेलो त्याच्यात इथल्या कार्यकर्त्यांनी उभं करायला पाहिजे ना. राजसाहेब येतात बोलतात जातात वातावरण निर्माण करतात. मला आजही आठवते 1 मेला पण इकडे जाहीर सभा घेतली होती होता एक विषय पण काय झालं कार्यकर्त्यांनी ते पुढे जाऊन घेऊन गेले पाहिजे आणि परिस्थिती पाहिल्यानंतर आम्हाला दिसत नाही की इथे काय निवडणूक लढवली तर याच्यात काय फायदा फलित होईल नाही होईल. मग कुठेतरी दुसऱ्या पक्षाचं मतदान इकडे तिकडे होण्यापेक्षा कोणतरी चांगला पक्ष जे सोडून गेले तुमचे पदाधिकारी त्यांनी असं देखील सांगितलं की तुम्ही त्यांचे फोन उचलले नाही म्हणून ते नाराजी सुद्धा झाली असेल तसं. मला महाराष्ट्रातून फोन येत असतात एक फोन नाही माझ्यासोबत बरं 1 दिवस बसा ना 1 तास बसा तर आत्तापासूनच तुम्हाला आता कळेल महाराष्ट्रात मला फोन किती येतात ते आणि मी एकमेव माणूस आहे असा का आलेला फोन मी जर घेतला ना आता मीटिंग चालू आहे आता याच्यात तुम्हाला दाखवतो माझ्या मोबाईलमध्ये नाही दाखवतो ना त्यांना आता जे मिस कॉल आलेले असतील ना त्या सगळ्या मिस कॉल आहे बघा आता मिस कॉल आहे सगळ्या फोन जाणार माझ्या तेवढीला आले सर मी एकमेव माणूस आहे मी करतो फोन कारण कार्यकर्ता खर्च करतो 2 पैसे त्याचं काहीतरी
काम असतं म्हणून बिचारा फोनला पैसे लावून आपल्याला फोन करत असतो. भले तो मोबाईलवर लावतो की नॉर्मल फोन लावतो. पण आता संजय तर राऊत मला हे तुम्हीच पहिला प्रतिकार भेटलात की बाळानारवरती फोन उचलला नाही बोलणारे असे तुमच्याकडे जर 10 लोक असतील तर मला नक्की ती माणसं द्या. नाही तो मी जो त्यांच्या पाया पडेल की बाबा काहीतरी मी कुठं अडकलेलो असं म्हणून. आणि 20 फोन झाले का लॅप्स पण होतात ना, हे बघ तुम्ही समजून घ्या ना. आता अर्धा फोन येते आता इथे 25 फोन आले तर ते काही लॅप्स होतात, त्याला काय करणार मी तुम्ही सांगा मला. नाही असा आरोप त्या पक्ष सोडणाऱ्यांनी केलेला आहे आता पक्ष सोडणारे बोलतात त्याला कुठेतरी वाट पकडायची असते. मग मी बोललो ना आपला सपना आहे. पण आता संजय राऊत यांनी सांगितलं की जे 6 खासदार गेलेले आहेत त्यांना तसं उत्तर देऊ म्हणजे आम्ही त्यांना बाळासाहेब सांगायचं आहे की जे सोडून जातील त्यांना आम्ही तुडू म्हणून. आता तोडाची भाषा सुद्धा आता चालली. माहिती नाही त्यांच्या पक्षाचं धोरण आहे, त्या धोरणाप्रमाणे काय करतात काय नाही करत मला माहिती नाही. पण तो मार्ग कितपत योग्य आहे नाही ते मला माहिती नाही. पण पूर्वी ज्यावेळेला आम्ही शिवसेनेमध्ये काम करायचो त्याला कोणाचं धाडस झालं नव्हतं. सन्मान्य छगन भुजबळ साहेब आताचे मंत्री हे माझ्याच मतदारसंघातून सोडून गेले होते आणि त्यांच्यासोबत बाळासाहेबांनी मला उभं केलं होतं आणि त्याच्यानंतर लोकांनी मी नाही लोकांनी त्यांना पराभूत केलं होतं. त्याला कित्येक महिने भुजबळ साहेब लपून बसले होते पक्षामध्ये. तो दरारा होता, अजूनही दरारा आहे, नाही अशातला भाग नाही. पण आता माहिती नाही